ट्रम्प तात्यांनी अजून एक मोठा कांड केलाय. इस्रायलच्या मदतीने इराणवरती हल्ला केलाय. इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांचा देखील मृत्यू झालाय असं काल अमेरिका दावा करत होतं. आज इराणमधल्या काही प्रसारमाध्यमांनी याचं कन्फर्मेशन दिलंय आणि इराणमध्ये 40 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय. आता ओव्हरऑल या सगळ्या युद्धामुळे संपूर्ण जगामध्येच एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याचं कारणही तसं आहे, कारण इराण एकटा संपूर्ण जगाच्या 3% ऑइल प्रोड्युसर आहे. पण त्याच्यासोबत जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, जिथे सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आता तयार झाली आहे, ते 30 ते 33% ऑइल प्रोड्यूस करतात. ऑब्व्हियसली याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. ऑइलचे प्राइसेस हाय होतील आणि मग ओव्हरऑल सगळ्यांनाच याची हिट मिळेल. पण बिंग अ स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर थोडीशी जास्त हिट आपल्याला बघायला मिळेल असा माझा अंदाज आहे. थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात की कोणते सेक्टर पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकतात, कोणत्या सेक्टरवरती निगेटिव्हिटी येऊ शकते. पण ओव्हरऑल सोमवारपासून माझ्या अंदाजाने 15 ते 20% मार्केट डाऊन जाऊ शकतं. आपला पोर्टफोलिओ पण याच रेंजमध्ये खाली जाऊ शकतो. याची एकतर मानसिकता बनवावी लागेल किंवा मग ट्रेलिंग स्टॉप लॉसवरती काम करावं लागेल. मग निगेटिव्ह सेक्टर्स कोणते होऊ शकतात? सगळ्यात पहिल्यांदा पेंट इंडस्ट्री. माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे. स्टॉक लाईक एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्की येणार आहे कारण ऑइलवरती डिपेंडन्सी आहे. सेकंड, ट्रान्सपोर्टेशन. कंपनी लाईक इंडिगो, अडानी पोर्ट्स, कारण अडानी पोर्ट समुद्रामधून ट्रान्सपोर्ट करतं. इंडिगो एअरलाइन्स, खूप सारे फ्लाईट आता कॅन्सल होतील, सो तिथे एक इम्पॅक्ट येईल. थर्ड, सगळ्यात महत्वाचा, ऑटोमोबाईल सेक्टर. ऑटोमोबाईल सेक्टरवरती काय इम्पॅक्ट येईल? ऑइल प्राइसेस अगेन, सो त्यांचाही ट्रान्सपोर्टेशनचाच बिझनेस आहे. न्यू कार सेल होणार नाहीत किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या व्हेकल सेल होणार नाहीत, सो तिथे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट येताना बघायला मिळेल. सो मोठ्या कंपनी लाईक मारुती आहे, मोठमोठ्या कंपनी तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कशावरती येईल? जेव्हा जेव्हा ऑइलची प्राइस वरती जाते तेव्हा तेव्हा मेटल सेक्टरला बेनिफिट मिळतो आणि ऑलरेडी मेटल सेक्टर टॉपला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे अजून पॉझिटिव्हिटी तिथे येऊ शकते. आणि स्टॉक स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर माझ्याकडे स्वतः टायटन आहे. सो गोल्डच्या प्राइसेस जर वाढल्या तर तिकडे मला बेनिफिट होईल असं दिसतंय. सेकंड जो फॅक्टर आहे तो डिफेन्सचा आहे. डिफेन्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, गेले 6 महिने आम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये अक्युमुलेट करतोय, सो तिथे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळेल. सो डिफेन्स सेक्टरमध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येताना दिसतोय. सो हे काही सेक्टर्स आहेत जिथे थोडंसं पॉझिटिव्हिटी पण मिळेल पण निगेटिव्हिटी पण आहे आणि ओव्हरऑल मार्केटवरती इम्पॅक्ट येईल. क्रूड ऑइल तुम्हाला डिरेक्टली जरी बाय करता येत नसलं तरी ऑइल कंपनी जसे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, ONGC आहे, अशा काही स्टॉक्समध्ये पॉझिटिव्हिटी बघायला मिळेल. सो हे माझं अंडरस्टँडिंग आहे. बघू सोमवारी काय होतंय आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.